प्रशांत खेडेकर यांनी कोपरगावचे तहसीलदार म्हणून रुजू होताच केवळ 6 दिवसांमध्येच वाळू तस्करांच्या 30 वाहनांवर कारवाई केली आहे। तसेच तहसीलदार यांच्या वाहनापाठीमागे हेरगिरी करणाऱ्या 5 जणांवर कारवाई करण्यात आली असून 4,20,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। बुधवारी पहाटे 4च्या सुमारास तहसीलदार अर्थात प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांनी तालुक्यातील मुशर्तपूर, धारणगाव, कुंभारी आणि हिंगणी या परिसरातील गोदावरी नदी पात्रातून अनधिकृत केलेल्या वाळू साठ्यांवरून वाळू वाहतूक करणाऱ्या तब्बल 25 डंपर पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे। कोपरगाव तालुक्यातील ही सर्वात मोठी ऐतिहासिक कारवाई आहे। यापूर्वी एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर डंपर कोणत्याच तहसीलदाराने पकडले नाहीयेत। शिवाय खेडेकर यांच्या पथकाने हेरगिरी करणाऱ्या 5 जणांवर कारवाई केल्याने वाळू तस्करांनी खेडेकर यांचा चांगलाच धसका घेतलाय। शासकीय नियमाप्रमाणे लिलावाद्वारे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच वाळूची वाहतूक करावी असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्याने त्या नियमांचे पालन न करणाऱ्या आणि अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास खेडेकर यांनी सुरुवात केली आहे। खेडेकर यांनी महसूल विभागातील अधिकारी, पोलीस अधिकारी यांना विश्वासात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू तस्करांवर छाप्याचे सत्र सुरू केले। तसेच खेडेकर यांनी गोदावरी नदी पात्रामध्ये संशयास्पद आढळलेल्या 10 मोटरसायकली जप्त केल्यात। संबंधित मोटरसायकलांच्या मालकांचा शोध सुरू आहे। त्यांच्यावर चौकशी अंती कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेत। प्रशांत खेडेकर यांनी तहसीलदार म्हणून कोपरगाव येथे रुजू झाल्याबरोबरच गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून धूळ खात पडलेले रेशन कार्डची 350 प्रकरणे अवघ्या 2 दिवसांमध्ये मार्गी लावली आहेत। यापूर्वी तहसीलदारांना 2 वर्षांमध्ये जे जमले नाही ते खेडेकर यांनी 2 दिवसांमध्ये केले। त्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या निवारणारा तहसीलदार म्हणून खेडेकर यांची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, तालुक्यांचा पाणी प्रश्न यासह विविध समस्यांवर मार्ग काढून नागरिकांना त्वरित सुविधा पुरवण्यासाठी खेडेकर प्रयत्न करतायत। योगेश डोके, सी 24 तास, कोपरगाव।